हॅलो, गुड मॉर्निंग. आजची सकाळ जरा लवकरच झाली होती, कारण आज आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवार होता आणि पहिल्यापासून चालू असलेली प्रथा म्हणजे आषाढ महिन्यात सुवासिनी जेवायला घालतात. म्हणून मी देखील आज सुवासिनी जेवू घालणार होते. त्यासाठी मी लवकरच आवरून सर्वात आधी पुरण शिजायला लावलं होतं आणि त्यानंतर कटाची आमटी करण्यासाठी वाटण करायला घेतलं आणि आज खूप जास्त घाई होती म्हणून उभं राहूनच चहा घेतला आणि पुरणासाठी गूळ कापायला घेतला. त्यानंतर डाळ छान शिजली होती म्हणून त्यात गूळ टाकून ते परतायला ठेवलं होतं. ते परतत होतं तोपर्यंत मी लगेच आमटीचा मसाला पण परतत होते. कारण मला ग्रंथ झोपेतून उठायच्या आधी बऱ्यापैकी कामं आवरून ठेवायची होती. कारण ती उठल्यावरती तिचं करण्यातच खूप टाईम जातो. पण माझं पुरण पण झालं नव्हतं तेवढ्यातच ग्रंथ उठली होती आणि समोर स्कूलमध्ये राष्ट्रगीत चालू होतं तर तीही छान ऐकत उभी राहिली होती. तोपर्यंत पुरण पण छान झालं होतं. जेव्हा पुरणात हे उलताना असं उभं राहतं तेव्हा समजायचं पुरण झालं. त्यानंतर पुरणात बडीशेप, विलायची आणि जायफळ पावडर टाकली आणि आज ह्यांनी मला पुरण वाटून देऊन माझं काम हलकं केलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणी आल्या आणि पोळ्या करायला घेतल्या. तोपर्यंत मी देवाची पूजा करून ओटी भरून घेतली आणि जेवणाची ताटं केली. त्यानंतर सर्व सुवासिनींना जेवायला बसवलं आणि सर्वात शेवटी किचन छान स्वच्छ करून असा संपवला दिवस. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.